मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना KYC अपडेट आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल GK मराठी या यूट्यूब चॅनलवर। ज्या लाडक्या बहिणींनी एकदाही KYC केलेली नाही किंवा ज्यांची एकदाही KYC झाली नाही अशा बहिणींना परत एकदा संधी देण्यात यावी याविषयी आज सविस्तर इथे माहिती आज बघणार आहोत। तत्पूर्वी मैत्रिणींनो, अशाच खात्रीशीर आणि 100% खऱ्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला। त्याचप्रमाणे व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा। तर खूप लाडक्या बहिणींच्या कमेंट येत होत्या की लाडकी बहीण योजनेची त्यांची KYC झालेली नाही आणि KYC न झाल्यामुळे त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत आणि जून महिन्यात KYC सुरू होणार होती, तर त्या KYCचं काय झालं तर याविषयी आज सविस्तर बातमी आपण बघणार आहोत। तर लाडकी बहीण योजनेची KYC जी पद्धत आहे ती 30 एप्रिलपर्यंत KYC दुरुस्तीची पद्धत होती। नवीन KYCला मात्र संधी अजूनही मिळालेली नव्हती। तर लाडक्या बहिणींनो, आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला अशी विनंती करणार आहोत की ज्या लाडक्या बहिणींनी एकदाही KYC केली नाही, त्यांची वेगवेगळ्या कारणांमुळे KYC राहिलेली होती, अशा लाडक्या बहिणींना आता जून महिन्यामध्ये संधी देण्यात यावी। कारण त्यांनी KYC न केल्यामुळे त्यांचे नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच हप्ते बंद झालेले आहेत आणि त्यांना पात्र असून देखील लाभापासून वंचित राहावं लागत आहे। तर अशाच लाडक्या बहिणींना एकदा परत संधी देण्यात यावी, कारण ह्या बहिणी पात्र आहेत। लाडकी बहिणी योजनेच्या ज्या काही निकष आहेत त्या निकषांमध्ये ह्या बसतात। तर शासनाला हेच विनंती असणार आहे की KYC न केल्यामुळे खूप बहिणी लाभापासून वंचित आहेत, म्हणून त्यांना एक संधी देण्यात यावी। KYC न केल्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरपासून बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे आणि ह्या बहिणींना पात्र असूनसुद्धा त्यांचा लाभ त्यांना मिळत नाही। वेगवेगळ्या कारणांमुळे बहिणींची KYC राहून गेलेली आहे। काही बहिणींचं असं म्हणणं आहे की सर्व्हर डाऊन होतं, काही बहिणींचं असं म्हणणं आहे की OTP प्रॉब्लेम खूप मोठा प्रॉब्लेम होता आणि दुसरा OTP येतच नव्हता, त्यामुळे त्यांची KYC राहिलेली आहे। मग यात दोष कोणाचाच नाही, कारण ही सर्व्हर OTP हे सगळं नेटवर्क कनेक्शन आहे। काही बहिणी गावातल्या आहेत, त्यांना सर्व्हरच मिळत नव्हतं, त्यामुळे त्यांची KYC राहिली आणि काही बहिणींनी सेतूमध्ये जाऊनसुद्धा KYC करण्याचा प्रयत्न केला, परंतु KYC झालेली नाही, कारण तेव्हा वेबसाईट खूप स्लो चालत होती आणि बहिणींनी रात्री 2 ते 3 दरम्यान KYC केली, त्या बहिणींची सक्सेसफुली झालेली आहे। त्याचप्रमाणे ज्या परित्यक्त्या म्हणजे एकल बहिणी आहेत अशा महिलांची KYC राहिलेली आहे, त्यांना शेवटपर्यंत ऑप्शनच उपलब्ध नव्हतं। दुसऱ्या OTPसाठी आधार कार्ड क्रमांक कुणाचा द्यावा, त्यामुळे त्यांचं KYC राहून गेलेलं आहे। खरं तर याच बहिणींना लाडकी बहीण योजनेची खूप गरज आहे, कारण या एकल महिला आहेत, त्यांना कुणाचा आधार नाही, परंतु त्याच बहिणींना लाभापासून वंचित राहावं लागलेलं आहे। मी मागेसुद्धा शासनाला वारंवार KYCसाठी नवीन KYC सुरू करण्यासाठी शासनाला वारंवार विनंती केलेली होती आणि आतासुद्धा हा मुद्दा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लावून धरणार आहोत। तर मैत्रिणींनो, तुमची KYC झाली आहे का किंवा तुमचं KYC न करण्याचं कारण काय आहे, कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका, म्हणजे आपल्याला कळेल की किती महिला अशा आहेत ज्यांची KYC अजूनही झाली नाही। केवळ KYC न केल्यामुळे पात्र असूनसुद्धा त्यांना लाभ मिळत नाही, कारण एकल महिला आणि परित्यक्त्या महिलांना अजूनही एडिटचं ऑप्शन आलेलं नव्हतं। त्यांना काहीतरी ऑप्शन यायला हवं होतं, त्यांच्या एकट्याच्याच आधार कार्डवर म्हणजे लाभार्थी महिलेच्याच आधार कार्ड नंबरवर आणि मोबाईल नंबरवर OTP येऊन त्यांचं KYC सक्सेसफुलीरित्या व्हायला हवं होतं। तर मैत्रिणींनो, ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी। अशाच खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण अपडेट बघण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला, तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे। लाडकी बहीण योजनेविषयी कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर खाली कमेंट करून नक्की कळवा। तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबू, तोपर्यंत धन्यवाद।